अमित शहा सकाळी 10 वाजता दिल्लीला रवाना होणार। त्याआधी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे शहांची भेट घेण्याची शक्यता। काल रात्री शहांसोबत कुठलीही बैठक नाही। एकनाथ शिंदेंनी अर्थ खात्याबाबत अमित शहांकडे खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। तर एकनाथ शिंदेंसोबत संबंध चांगले, ते अमित शहांकडे तक्रार करणार नाहीत, अजित पवार यांनी केलं स्पष्ट। रायगडावरती शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा निर्णय। मात्र अजितदादांना भाषणाची संधी नाही, तर वेळेअभावी भाषण केलं नाही, अजित पवार यांनी केलं स्पष्ट। सुनील तटकरेंच्या घरी अमित शहांचं स्नेहभोजन। भरत गोगावलेंची दांडी। उशीर झाल्यानं गेलो नसल्याचं स्पष्टीकरण। पालकमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा नाही। नागपूरचे न्यायमूर्ती भूषण गवई होणार भारताचे 52वे सरन्यायाधीश। येत्या 14 मे 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना देणार शपथ। विद्यमान संजीव खन्नांच्या निवृत्तीनंतर गवई होणार नवे सरन्यायाधीश। मुंबईत मनसेकडून सर्व 48 खासदारांच्या विरोधात बॅनरबाजी। मराठी खासदार नव्हे तर कडा नसलेले खासदार म्हणा, बॅनरबाजीमधून डिवचलं। मुंबईमध्ये ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर। जाचक अटी शिथिल केल्याशिवाय माघार नाही, टँकर असोसिएशनची भूमिका। संपावर तोडगा कधी, याकडे मुंबईकरांचं लक्ष। अमेरिकेने स्मार्टफोन, लॅपटॉप आणि चिप्स यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना टॅरिफमधून वगळलं। ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फायदा ॲपल आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांना होणार, चीनला सुद्धा होणार फायदा। निवडणुकीच्या निकालांमध्ये फेरफार करण्यासाठी ईव्हीएम सहजपणानं हॅक केलं जाऊ शकतं। अमेरिकी गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांचं मत। भारतामधलं ईव्हीएम सुरक्षित, इंटरनेटशी जोडलं जात नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।